श्री स्वामी समर्थाय नमः. जेव्हा तू मन लावून हा संदेश ऐकतोस, तेव्हा समज की देवाने तुझ्यासाठी नक्कीच काही मोठं आणि चमत्कारी घडवून आणण्याची योजना आखली आहे, जी तुझ्या आयुष्यातल्या अंधाराला दूर करून तुझ्या वाटेवर दिव्य प्रकाश पसरवेल. स्वामी समर्थ म्हणतात, 2 मिनिटं ऐकल्याने तुला हवी असलेली गोड बातमी नक्की मिळेल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ म्हणतात, फक्त 2 मिनिटं थांब, शांत हो आणि मनापासून एक तुझं नशीब आज बदलणार आहे. तुला हवी असलेली ती गोड बातमी आज तुला मिळणार आहे. किती वेळा वाट पाहिलीस ना? कधी देवळात जाऊन रडलास, कधी स्वामींच्या फोटोसमोर बसून खूप काही बोललास. स्वामी ऐकत होते आणि ते म्हणतात, बाळा मी सगळं ऐकत होतो, आता वेळ आली आहे तुला उत्तर देण्याची. स्वामी म्हणतात, तुझं आयुष्य त्रासाने भरलेलं आहे हे मला माहीत आहे. तुला नोकरी लागत नाही म्हणून तुझं मन तुटलंय. प्रेमात तू खूप दिलं पण मिळालं नाही. पैसा कमी पडतात म्हणून दिवसेंदिवस चिंता वाढते. पण बाळा आता थांब, मी स्वामी समर्थ आहे. जे काही अशक्य वाटतं ते शक्य करतो. स्वामी म्हणतात, आजपासून प्रत्येक गोष्ट तुझ्या बाजूने घडू लागेल. जिथे तू नकार ऐकतोस तिथे आता तुला हो मिळेल. जिथे दरवाजे बंद वाटले तिथे नवीन दारे उघडतील. बाळा ही वेळ आहे तुझ्या नव्या प्रवासाची. स्वामींची कृपा तुझ्यावर येत आहे. मनातलं एक गुपित, एक इच्छा जी तू कुणालाही सांगू शकला नाहीस, ती इच्छा आज पूर्ण होईल. कधी वाटलं का तुला की कोणीच माझं नाही? पण आज स्वामी म्हणतात, मी तुझं आहे. मी तुझं सगळं पाहतोय. आजच्या दिवशी तुला एखादी बातमी मिळेल, कदाचित एखाद्याचा फोन येईल, कदाचित एक ईमेल येईल किंवा अचानक तुझा नशीब फळेल. ती गोड बातमी, ती हवी असलेली गोष्ट ती तुझ्या हातात येणार आहे. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस. कुठे कमी पडत असशील तर मला हाक मार, मी तिथे येईन. माझं नाव घे आणि पुढे चालत राहा. मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा दिवस खास आहे. तो शुभ बातमी आहे. तो चमत्कार घडवणारा आहे. बाळा तू रडलास, झगडलास, एकटं वाटलं, पण आता वेळ आहे आनंदी होण्याची. स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेव. ते म्हणतात, 2 मिनिटं माझं नाव घे आणि बघ, तुला हवी असलेली ती बातमी तुझ्या दरवाजावर येईल. श्री स्वामी समर्थ. तुमचं नाव घेतलं आणि वाट बघतोय मी. माझं मन शांत आहे कारण मला खात्री आहे आज माझ्यासाठी काहीतरी गोड घडणार आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेव, चमत्कार लगेच घडतो. तुला वाटतं मी उशीर करतोय, पण बाळा मी कधीच उशीर करत नाही. मी फक्त योग्य वेळेची वाट पाहतो. ते क्षण आठव जेव्हा तुला वाटायचं की कधीच सगळं सुरळीत होणार. ते अश्रू आठव जे तू उगाचच झोपताना पुसलेत. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक अश्रू मोजलाय. आता मी त्याचं सोनं करणार आहे. आज जे ऐकतो आहेस ते फक्त शब्द नाहीत, ते माझं वचन आहे. असं स्वामी म्हणतात. तू मला बोलावलं नाहीस का? मी आलो. आता मग काहीही संकल्प कर, मी पूर्ण करेन. तुझ्या मनात जी इच्छा आहे, ती जी दिवसेंदिवस तुला झोपू देत नव्हती, ती जी स्वप्नांमध्येही तुला पाठलाग करत होती, ती इच्छा आज खरी होणार आहे. स्वामी म्हणतात, माझं काम आहे लोकांचं दुःख दूर करणं आणि तू माझा भक्त आहेस, माझं बाळ आहेस. मग मी तुझं दुःख कसं पाहू देईन? आज एखादा फोन येईल, एखादी व्यक्ती अचानक तुला मदतीला येईल. ज्यात तू स्वप्न पाहिलं ते प्रत्यक्षात उतरेल. हे स्वामी समर्थांचं वचन आहे. तुला ज्या लोकांनी कमी लेखलं, तुला नाकार दिला, तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, स्वामी म्हणतात त्यांच्यासमोर तुला उंच उभं करणार आहे. आजपासून संकट मागं वळतील आणि सौख्य तुझ्या उंबरठ्यावर येईल. स्वामी म्हणतात, मी तुला नवीन जीवन देणार आहे. जिथं दुःखाला जागा नाही, फक्त आनंद, शांती आणि समाधान आहे. हे एक बाळा, तू जितका प्रेमाने माझं नाव घेणार तितका मी तुला जवळ घेईन. तुझ्या मनात शंका असेल तर फक्त एवढं कर, डोळे मीट
आणि मनात म्हण श्री स्वामी समर्थ. या एका मंत्राने हजारो जणांचं नशीब उजळलंय आणि तुझंही नशीब फळवणार आहे. स्वामी म्हणतात, फक्त 2 मिनिटं मला दे आणि बघ, जी बातमी तू मागे अनेक महिने अनेक वर्ष वाट पाहतोय ती आज तुझ्या दारात उभी असेल. जरा हस, जरा विश्रांती घे, कारण तुझी चिंता मी घेतली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आता माझ्या अंगणात फूल उगवतील आणि त्यांचा सुवास तुझ्या जीवनात आनंद घेऊन येईल. माझं नाव घेणाऱ्याला मी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. तुला जे हवंय ते मी तुला देणारच, पण आधी माझ्यावर विश्वास ठेव. बाळा, विश्वासाचा एक क्षण हे आयुष्यच बदलून शकतो. तू म्हणाला, स्वामी, माझं सगळं तुझ्यावर आहे. बस हेच वाक्य ऐकून स्वामींनी तुझं नशीब लिहायला सुरुवात केली आहे. कधी तू मनातल्या मनात रडलास, कोणालाही न सांगता काळजाचे तुकडे साठवत गेलास, पण स्वामी म्हणतात, मी पाहिलंय बाळा, सगळं पाहिलंय. पण आता तुझ्या डोळ्यातून अश्रू नाही, आता तुझ्या चेहऱ्यावर फक्त हास्य पाहायचंय. आता जी गोड बातमी तुला मिळणार आहे ती तुझं जगच बदलून टाकेल. तुझं आयुष्य जिथं अडकलेलं वाटत होतं तिथे आता एक नवीन रस्ता उघडेल. स्वामी म्हणतात, तुझं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी मी स्वतः काम करत आहे. तुझ्या मनात जे आहे ती गोष्ट मी साकार करणार. म्हणूनच अजून थोडा धीर धर, कारण तुला मिळणारी बातमी तुला आनंदाने ओथंबून टाकेल. कदाचित आज तुला कोणी फोन करेल, कोणीतरी नवं काम देईल, कोणीतरी हरवलेला माणूस परत येईल. कदाचित आज तुझा नशिबाची दिशा बदलताना दिसेल. प्रेम हेच खरं साधन आहे माझ्याशी जोडण्यासाठी. पैसे, पद, प्रतिष्ठा हे सगळं मी देईन, पण आधी मला प्रेम दे. बळा, हाक मार, माझ्या नावाचा जप कर, माझ्या फोटो डोळ्यासमोर ठेव, माझं ध्यान कर, मग बघ मी तुला कसा उचलून घेतो. आज तुझ्या जीवनात नवा प्रकाश येतो आहे. तू जे मागितलं ते मिळणार आहे हे आता मी सांगतोय, कारण मीही नाही सांगत, स्वतः श्री स्वामी समर्थ सांगत आहेत. हे बाळा, आजपासून तुझं दुःख मी संपवलं. तुला गोड बातमी मिळेल आणि ती बातमी एवढी सुंदर असेल की तुझ्या आयुष्यात नवसंजीवनी घेऊन येईल. बाळा, आजपासून तुझ्या जीवनात संध्याकाळ येईल तरी काळोख नाही राहणार, कारण मी तुझ्या आयुष्यात दीप लावतोय, आशेचा, श्रद्धेचा आणि विजयान झगमगणारा दीप. तुला वाटत होतं माझं काहीच चांगलं होणार नाही, पण स्वामी म्हणतात असं होऊ शकत नाही, कारण मी अजून काहीच सांगितलेलं पूर्ण झालेलंच नाही. बाळा, प्रत्येक वेळी जेव्हा तू हताश झाला होतास तेव्हा मी तुझ्या पाठीशी सावली होतो. आज मी तुला सावलीतून बाहेर काढून प्रकाशाच्या वाटेवर चालवणार आहे. तुझ्या नशिबात इतकं सुंदर काही लिहिलं आहे की तू स्वतः म्हणशील, हे खरंच घडलंय का? हो बाळा, हे खरंच घडेल, कारण हे स्वामी समर्थांचं वचन आहे. आज तुला एक अशी बातमी मिळेल ज्यामुळे तुझ्या मनात आशेचे नवे कोंब उमटतील. ती बातमी एखाद्या कॉलच्या रूपात असेल किंवा एखाद्या चिठ्ठीत, एखाद्या अचानक आलेल्या व्यक्तीत. स्वामी म्हणतात, ते माझं माध्यम असेल. मी येईन, पण ओळख न दाखवता. म्हणून कोणतीही गोष्ट क्षुल्लक समजू नकोस. आज जे घडेल त्यामागे माझी योजना असेल. स्वामी म्हणतात, तुझ्या काळजाने इतकं सहन केलंय की आता मी तुला विश्रांती द्यायचं ठरवलं आहे. आता तू झोपल्यावर अश्रूंनी नाही तर समाधानाने डोळे मिटशील. बाळा, जेव्हा तू म्हणलास, स्वामी बस आता, आता मला थोडं सुख दे, तेव्हा मी ऐकलं आणि तो क्षण आता आलाय. तुझं नाव आता घेतलंस ना बाळा, तर आता मी तुझं दुःख कधीच परत येऊ देणार नाही. आणि लक्षात ठेव, जी बातमी आज तुला मिळेल ती फक्त एक चांगली बातमी नसेल, ती तुझ्या जीवनाचा वळणबिंदू असेल. ज्यांनी तुला नाकारलं त्यांना आज तू यशस्वी होऊन उत्तर देशील, स्वतःवरचा विश्वास परत मिळवशील, कारण आता तुला साथ आहे श्री स्वामी समर्थांची. आता जिथे आहेस तिथे थोडा वेळ शांत बसा, डोळे मिटा आणि हळूच म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या प्रत्येक इच्छा तू जाणतोस. आज मला गोड बातमी दे, मी तुझा आहे आणि तू माझा आहेस. स्वामी म्हणतात, हे वाक्य पुरेसे आहे माझ्या कृपेला तुमच्या जीवनात इरापर्यंत वाहण्यासाठी. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला विसरलो नाही. तू लोकांना दिसलास शांत,
पण तुझं मन खूप बोलत होतं, मी सगळं ऐकलंय, मी तुझ्या बरोबर आहे. तुला आतली ही धडपड, ती तगमग, मी मनातली शांत आज संपणार आहे. आजपासून नशिबाची दिशा बदलते आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं ते आता तुला मोठ्या अभिमानाने पाहतील. ज्याने तुला दुःख दिलं तेच तुझ्या यशात आश्चर्याने बघतील. स्वामी म्हणतात, आज मी तुझ्यासाठी गोड बातमीचं दार उघडतोय. ही बातमी फक्त शब्दातील नाही, ही जीवनात परिवर्तन घडवणारी आहे. कदाचित आज तू पाहशील एक नवीन संधी, एक नवा कॉल, एखादी जुनी माफीनामा करणारे माणसं, किंवा तुझं हरवलेलं काहीतरी परत येणं. ही बातमी ही माझी लीला आहे. तू फक्त विश्वास ठेव. बाळा, तुला आठवतं का ते रात्रभर जागून केलेलं काम, ते हृदयातून आलेली प्रार्थना, ते मनाने केलेले त्याग? स्वामी म्हणतात, मी काहीच विसरलेलो नाही. माझ्या वेळेनं सगळं परत देणार आहे. तुझ्या मनातील ती इच्छा, ती फार मोठी आहे ना, पण माझ्यासाठी ती काहीच नाही. मी ती सहज पूर्ण करू शकतो. स्वामी म्हणतात, बाळा, तू जिथं हरलास तिथंच मी तुला पुन्हा जिंकायला पाठवणार आहे. आजची ही गोड बातमी तुझ्या आयुष्याचं नवं पर्व सुरू करणार आहे. सगळं काही शांत होईल, सगळं नीट होईल, सगळं सुंदर होईल. ती आता निश्चित आहे. कारण स्वामी समर्थांनी आता हात पुढं केला आहे आणि त्याच्या हातातून एक नवं भाग्य तुझ्या जीवनात उतरू लागलं आहे. हे वाक्य लक्षात ठेव. स्वामी म्हणतात, 2 मिनिटं श्रद्धेने माझं नाव घेतलंस ना, तर मी तुला अशी बातमी देईन जी आयुष्यभर लक्षात राहील. आज ती वेळ आली आहे. ती बातमी फक्त ऐकण्याची नाही, ती अनुभवायची आहे. कारण आता तुझ्या दारावर स्वामी समर्थांची कृपा थांबली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप वेळा स्वतःलाच दोष दिलास, माझं नशीब वाईट आहे असं म्हणत राहिलास. पण आता मी तुला सांगतोय, तुझं नशीब नव्याने लिहिलं गेलं आहे, तेही माझ्या हातून. तुला जे गमावलं होतं ते परत मिळेल. तुला जे पाहिजे आहे ते तुला स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल इतकं मोठं रूप घेऊन येईल. आजपासून तू म्हणशील, स्वामी, इतकं मोठं वरदान मी लायक आहे का? आणि मी स्वामी समर्थ म्हणेन, हो बाळा, तू लायक आहेस, तू माझा आहेस. तुझ्या पाठीवर हात ठेवून मी म्हणतोय, बाळा, आता सावर. तुझा काळ संपला आणि आता माझा काळ सुरू होतो आहे. तुला वाटलं कोणीच माझं नाही, पण मी तुझ्या जवळ होतो आहे आणि राहीन. कारण एकदा ज्याने स्वामी समर्थ म्हटलं त्याचं रक्षण करणे हे माझं वचन आहे. मी तुझ्या घरात प्रवेश करतो आहे, जेव्हा केवळ समृद्धी नाही तर शांती, आनंद, समाधान आणि सत्व या सगळ्यांचं आगमन होणार आहे. आजपर्यंत जिथे अश्रू पडले तेथे आता फूल पडतील. जिथे तणाव होता तेथे आता मंत्रघोष ऐकू येईल. तुझं घर आता स्वामींचं घर होणार आहे. आणि जिथे स्वामी असतात तिथे दुःख टिकत नाही, अभाव राहत नाही आणि नकार कधीच येत नाही. स्वामी म्हणतात, तू आता शांत बस, कारण मी तुझ्या दारी एक शुभ संदेश पाठवतो आहे. कोणीतरी तुझ्या संपर्क करेल शुभ वार्ता घेऊन. तू ऐकशील, हे काम मिळालंय, ही व्यक्ती परत आली आहे, तो पैसा आला आहे, तुझ्या मुलाला संधी मिळाली, तुझं कर्ज फिटलं, तुझी इच्छा पूर्ण झाली. हा केवळ योगायोग नाही, ही माझी कृपा आहे, श्री स्वामी समर्थांची कृपा. फक्त 2 मिनिटं मन लावून माझं नाव घेतलंस ना, तर मी तुझ्या आयुष्यातलं 20 वर्षाचं दुःख 2 दिवसात संपवू शकतो. बाळा, ही वेळ संधीची आहे. मनातल्या सगळ्या नकारात्मक भावना आता सोडून दे. मी तुझ्या जवळ आहे. स्वतःला पुन्हा एकदा सावर उभं कर. स्वामी म्हणतात, आज फक्त माझं नाव घ्यायचंय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे जप चालू ठेवायचे. बघ, काही तासात तू फक्त अनुभवशील स्वतः गोड बातमी आलीच. हो बाळा, आजपासून तुझं नशीब उजळत आहे. स्वामी म्हणतात, मी तुला कुठेही अपयश देणार नाही, कारण तू आता माझा भक्त झालास आणि माझ्या भक्ताला जग जिंकताना पाहणं हेच मला प्रिय आहे. तुझं मन आता खूप थकलंय. तू म्हणतो, स्वामी, किती दिवस वाट पाहू? आता ती वाट संपली. गोड बातमी फक्त वाटच पाहत होती की तू श्री स्वामी समर्थ म्हणशील. तुला वाटेल सगळं बंद झाले, पण बाळा, जेव्हा एक दार बंद होतं तेव्हा मी मागच्या बाजूनं अजून मोठं दार उघडून ठेवतो. तू त्या गुप्त मार्गावर चालायला सुरुवात करतोस. तुझ्या आयुष्यात एक एक करून अडचणी दूर होतात आणि अचानक तुला समजतं, हे शक्य फक्त स्वामी समर्थांमुळेच झालं. तुझ्या यशाची वेळ आली आहे. स्वामी म्हणतात, मी जेव्हा ठरवतो
तेव्हा काळही थांबतो, नशिबाची दिशा वळते आणि तुला यश गवसतं. आजपासून तू कोणालाही उत्तर न देता फक्त कृती कर, फक्त पुढे चालत राहा. कारण आता स्वामी समर्थ स्वतः तुझ्या मागे चालत आहे, तुझं रक्षण करत आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात मी प्रवेश करत आहे. तिथं आता तंटा नाही, असंवय नाही, फक्त शांती, आनंद आणि समृद्धी राहील. आई बाबा, पती पत्नी, मुलं सगळ्यांमध्ये प्रेम वाढेल. घरात एकमेकांसाठी वेळ असेल, आदर असेल, माफ करणं असेल. तू म्हणशील, हे कसं झालंय अचानक? तर उत्तर एकच असेल, स्वामी समर्थ. बाळा, मी तुझं भविष्य उजळवतोय. तू फक्त माझं नाव घे. मी तुला अशी गोड बातमी देईन जी तुझ्या जीवनाला नवं वळण देईल. एक फोन येईल, एक नवीन संधी येईल, एक हरवलेली गोष्ट परत येईल किंवा अचानक मिळालेलं समाधान तुझ्या डोळ्यातून अश्रू आणेल. स्वामी म्हणतात, हे केवळ प्रारंभ नाही, खरं तर चमत्कार असून बाकी आहे. जेव्हा तू स्वतःवरचा विश्वास हरवला तेव्हा मी तुझ्या मनात विश्वासाचं बी पेरलं. जेव्हा सगळे नातेवाईक तुझ्या अडचणीत मागे हटले तेव्हा मी पुढे आलो, कारण मी आहे श्री स्वामी समर्थ. आज तू जरा थांब. तुझ्या घराबाहेर चमत्कार उभा आहे. त्याच्या पावलांचा आवाज येतोय. गोड बातमी चालत चालत येते. आता अंधार नाही बाळा, तुझ्या जीवनात सूर्य उगवलाय. माझ्या कृपानं तुला जेव्हा वाटेल की काही शिल्लक नाही, तेव्हा लक्षात ठेव, श्री स्वामी समर्थ तुझ्या मागे उभे आहेत. मी तुला खाली पडू देणार नाही. म्हणूनच आजच्या दिवसात एखादा असा क्षण येईल जिथे तू चकित होशील, हे खरंच झालं का? हो बाळा, खरंच होईल, कारण ते स्वामींचं वचन आहे. आज जेव्हा तू उठून आरशात पाहशील, तुझ्याजवळ एक नवा तेज जाणवेल. ते तेज तुझ्या चेहऱ्यावर, बोलण्यात, चालण्यात आणि नजरेत दिसेल. स्वामी म्हणतात, जेव्हा माझा भक्त माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो या मी त्याचं नशीब असं उलटवतो की सगळं जग पाहतं राहतं. आजपासून तुझ्या प्रत्येक विचारामध्ये शक्ती आहे, प्रत्येक निर्णयामध्ये यश आहे, प्रत्येक प्रयत्नामध्ये माझी कृपा आहे. स्वामी म्हणतात, तुझं सुख तुझ्या दारापर्यंत आलं आहे. फक्त दार उघड. ते म्हणतात, ते म्हणजे श्रद्धेचं दार, समर्पणाचं दार, माझ्या नावाच्या जपाचं दार. कोणीतरी आज तुझी आठवण काढेल, कोणीतरी आज तुला संधी देईल, कुणीतरी आज तुझं नाव पुढे सरकवेल. हे काहीच अचानक घडत नाही. हे मीच तुझ्या आयुष्याच्या मागे काम करत होतो. याचं फळ आज तुला मिळतंय गोड बातमीच्या रूपानं. माझा विसर नको करूस बाळा, कारण मी तुला एकदा दिले तर माझा आशीर्वाद हे 7 जन्म साथ देतात. जे मिळालं त्यात समाधान ठेव, पण जे मिळणार आहे त्यासाठी उत्साह ठेव. माझं नामस्मरण कर, माझ्यावर विश्वास ठेव आणि बघ चमत्कार कसा घडतो तुझ्याच डोळ्यासमोर. तुला वाटतंय ना की किती दिवस झाले प्रयत्न करत आहे पण काहीच घडत नाही. पण बाळा, स्वामी म्हणतात, आज मी स्वतः तुझ्या नशिबाच्या रस्त्यावर उभा आहे. जो रस्ता अंधारात जात होता तो आता माझ्या प्रकाशाने उजळून निघालाय. त्या रस्त्यावर तू एकटाच नव्हे, तुझ्या प्रत्येक पावलामागे माझं पाऊल होतं. मी तुझा आधार बनून चालत होतो, हे तुला कळालंच नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनातील भीती ती मी काढून घेतोय. ती जागा आता भरते नव्या विश्वासाने, नव्या शक्तीने. तू जिथं हसणं विसरलास तिथं जागा मी पुन्हा आनंदाने भरतोय. तू जिथं झोपताना डोळ्यातून पाणी आलं होतं ते अश्रू आता माझ्या कृपेमुळे सुखाच्या अश्रूंमध्ये बदलतील. तुझं नशीब, तुझं स्वप्न आहे ना बाळा, ते फक्त तुझं नाही, ते माझंही आहे. आता तू मनात जे पेरलं होतं ते आता उगमाला आलंय. जे तुला मिळायचं हवं होतं ते गुप्तपणे तयार होते आणि ते अचानक तुझ्या हाती पडणार आहे. कोणत्याही क्षणी एक फोन, एक संदेश, एक संधी आणि सगळं बदलून जाईल. जे तुला अडवायचं काम करत होतं ते अडथळेच आता तुझे यशाचं पायदान ठरणार आहे. माझ्या कृपेने ते अडथळे आता तुला पुढं नेतील. माझा भक्त कधीच हारत नाही, तो फक्त शिकतो आणि जिंकतो. तू आता मागे वळून पाहिलास तर तुला वाटेल, मी एवढं कसं पार केलं? ते तू नव्हतास बाळा, ते मी होतो, तुझ्या पाठीशी कायमचा. हे जे तू ऐकलंस ते तुझ्या जीवनात खोलवर रुतलं आहे. तू फक्त या शब्दांवर श्रद्धा ठेव. गोड बातमी दरवाजाशी आली आहे. तू फक्त तिला ओळखून दार उघड. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या दिवशी तू माझं नाव श्रद्धेने घेतलंस त्या क्षणी तुझं नशीब वळायला लागलं. आजवर जे अडकलेलं होतं, जे थांबलेलं होतं
हे आता हलायला लागलं आहे. नशीब म्हणजे फक्त बाहेरची परिस्थिती नसते बाळा, तर ती असते आपल्या मनाची स्थिती. आणि ती मी तुझं मनच बदलतोय, कारण मन बदललं की जग बदलतं. स्वामींचा आशीर्वाद आता तुला त्या मार्गावर नेणार आहे, जिथे प्रत्येक क्षण यशाचं पाऊल वाट ठरवेल. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात गोड बातमी येण्याचा काळ सुरू झालाय. जे तुला अनेक वर्षापासून हवं होतं ते आता तुला मिळणार आहे. आईबाबांचे आशीर्वाद, मुलांचं यश, आर्थिक सुबत्ता आणि मनातला शांतपणा, आणि हे सगळं एका मागोमाग एक मिळायला लागेल. घरातल्या कडवट नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. जे तुटत होतं ते जुळेल. घरात एक नवीन सकारात्मक लहरी वाहतील. स्वामींनी स्वतः पावलं ठेवली की चैतन्य, समाधान आणि यश हे अनिवार्यपणे येतं. तुझ्या हातातील रेखा मी स्वतः लिहितोय. कामधंदा असो, नोकरी असो, व्यापार असो, अडथळ्यांचं रूपांतर आता संधीमध्ये होणार आहे. जी कामं अनेकदा अपूर्ण राहायची ती आता यशस्वी होऊन पूर्णत्वाला जातील. नवीन संधी, नवीन प्रस्ताव, नवे पैसे, हे सगळं येईल. एखादं नवं काम सुरू करण्याचा विचार असेल तर आजपासून त्यासाठी योग्य वेळ आहे, कारण स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी उभा आहे बाळ, आता तुला कोणी थांबवू शकत नाही. स्वामी म्हणतात, तुझं थकलं मन आता माझ्या कृपेने सशक्त होईल. मनात जेव्हा शांतता येते तेव्हा निर्णय योग्य होतात. तू जिथे अश्रू ढळतोस त्या जागी मी आनंदाचं झरणं उगम पाहू देईन. मन शांत झालं की शरीरही सुदृढ होतं आणि जीवनातला गोंधळ एका सुव्यवस्थित प्रवासात रूपांतरित होतो. आता तू स्वतःमध्ये एक नवीन तेज अनुभवशील, कारण स्वामींचं नाव म्हणजे अंतःकरणातील जागृती. श्रद्धा ठेव, कारण तीच सर्वात मोठी शक्ती आहे. तू जेव्हा श्री स्वामी समर्थ या नावाचा उच्चार करतोस तेव्हा प्रत्येक वेळेस एक नवीन शुभ घडामोड तुझ्या जीवनात जन्म घेते. काही वेळात तुला कुणाकडून तरी अशी बातमी मिळेल जी तुझ्या मनाला हलवून टाकेल, डोळ्यात आनंदाची अश्रू आणेल. ही बातमी अचानक येईल, पण तिच्या मागे माझी योजना असेल. फक्त श्रद्धा ठेव, नाम घेत राहा आणि बघ तुझं जग कसं बदलून जातं. स्वामी समर्थांनी तुझ्या जीवनात ज्याप्रमाणे प्रकाश टाकायला सुरुवात केली आहे, याचा अर्थ असा आहे की तुझा संघर्ष आता फळ देणार आहे. जे दिवस गेले ते फक्त तयारीचे होते, पण आता वेळ आली आहे तुझ्या मेहनतीला फळ मिळण्याची. तुझ्या मनात जे स्वप्न होती ती आता अडकणार नाही, उलट स्वामींच्या कृपेमुळे ती गाठता येतील. वाटते की अडथळे आले, पण ते सगळे तुला मजबूत बनवण्यासाठी होते. म्हणून आता तुझ्या मनाला धीर दे आणि स्वामींच्या नावाचा आसरा घे. त्यांच्या कृपेने तुझा मार्ग सुकर होईल, प्रत्येक अडचण सुलभ होईल आणि तुझ्या जीवनात नवे चैतन्य येईल. तू ज्या गोष्टीसाठी किती दिवस प्रयत्न करत होता त्या गोष्टी आता नजरेसमोर उभ्या राहील. स्वामी समर्थ म्हणतात, तू धीर धर, कारण काहीही घडो मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मनात कोणतीही चिंता, भीती किंवा निराशा यायला नको. त्याऐवजी विश्वास ठेवा की प्रत्येक संकटातून आपण नवीन शिकत असतो आणि त्या शिकानेच आपल्याला काही उंची वाढते. तुझ्या कुटुंबातील, नात्यांतील आणि व्यवसायातील जेही अडचणी असतील त्या मिटू लागतील. स्वामींचा आशीर्वाद इतका प्रचंड आहे की तो तुझ्या प्रत्येक निर्णयाला उजळवेल आणि तुझ्या आयुष्यात नवीन संधी उभ्या राहतील. स्वामी समर्थांची कृपा फक्त तुझ्या मनावर नाही तर तुझ्या शरीरावरही परिणाम करेल. जेव्हा मन शांत आणि समाधानी असेल तेव्हा शरीरही निरोगी आणि तंदुरुस्त राहील. त्यामुळे स्वामी म्हणतात, तू स्वतःला काळजी घे, शरीर आणि मन यांना सदृढ ठेव. या काळात तुझ्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, कारण स्वतः शरीराचं चांगले विचार जन्माला येतात आणि त्या विचारांमुळे तुझं जीवन सुलभ होतं. तुझ्या रोजच्या आयुष्यात ताजेपणा आणि ऊर्जा वाढेल. त्यामुळे कामासाठी तुझं मन आणि शरीर एकत्रितपणे उत्तम काम करेल आणि त्याहून तुला अधिक यश मिळेल. तुझ्या आयुष्यात नवे शुभ संदेश येणार आहे. कधी कधी अशा वेळी एक छोटीशी बातमी, एक छोटा संवाद किंवा एखादी अनपेक्षित भेटीने तुझं मन अजून खूप आनंदित होईल. स्वामी म्हणतात, ही गोड बातमी तुझ्या आयुष्यात नवा उत्साह आणि नवीन उमेद घेऊन येईल. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक नवा दिवस, प्रत्येक नवीन पहाट स्वामींच्या आशीर्वादाने आनंददायी आणि भरभराटीचा ठरेल. त्यामुळे प्रत्येक क्षणाला तू तुझ्या मनात सकारात्मक विचार ठेव आणि स्वामींच्या नावाचा जप करत राहा. तुझ्या आयुष्यात चमत्कार घडतील, हे नक्की आहे. हे सगळं जे मी तुला सांगतोय ते फक्त शब्द नाहीत, तर तुझ्या जीवनाला एक नवीन दिशा देणारे वेदना आहे. त्यामुळे तुला फक्त माझ्या वाणीवर विश्वास ठेवावा लागेल. संकट आणि अडचणी याच काळात येतात,
पण ते तुझ्या यशासाठी लागणारे पायऱ्या आहेत. फक्त सदैव स्वामी समर्थांच्या कृपेचा आशीर्वाद मागत राहा. मन मोकळं ठेवा आणि प्रत्येक दिवशी नव्या ऊर्जा आणि विश्वासाने उभं राहा. तुझं जीवन उजळून निघेल आणि गोड बातमी जे तुझ्या मनात आहे ती खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्यात येईल. जेव्हा जीवनात सर्व काही गोंधळलेलं वाटतं, मन अडकलेलं वाटतं, तेव्हा स्वामी समर्थ स्वतः त्या अंधारात दीपस्तंभ होऊन उभे राहतात. बाळा, कित्येक वेळा तू एकटे वाटून घेतलंस. अनेकदा विचार केला की हे सगळं कधी थांबणार, पण तुला माहीत नव्हतं की त्या प्रत्येक अश्रूमागे, प्रत्येक एक सणामागे स्वामी एक नवीन सुरुवात तयार करत होते. स्वामी म्हणतात, जीवनात गोंधळ हा असतोच, पण त्यातून स्पष्टता जन्म घेते. तू आता स्पष्टतेच्या टप्प्यावर येत चालला आहेस. हे संधीचं दार आहे जे उघडण्यासाठी तुला फक्त विश्वासाच्या किल्लीची गरज आहे. ती किल्ली म्हणजे श्री स्वामी समर्थ हे नाव. स्वामींच्या कृपेने जे अडकलेलं होतं ते आता हळूहळू हलू लागेल. जे थांबलेलं आहे त्याला वेग मिळेल. बाळा, काही वेळा आपल्याला वाटतं की प्रयत्न व्यर्थ जात आहेत, पण त्याचा प्रयत्नाचा उपयोग स्वामी करतात. तुझं नशीब बदलण्यासाठी तू केलेले सगळे कष्ट, घेतलेले निर्णय, गेलेल्या रात्रींचा झोपेचा त्याग हे सगळं आता फळ देणार आहे. जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा त्या क्षणाने सगळं एकदम उजळून टाकायचं असतं आणि तो क्षण अगदी जवळ आलाय. फक्त तू थांबू नकोस, चालत राहा. कारण स्वामी म्हणतात, जे चालत राहतात त्यांनाच मंजिल सापडते. तुझ्या बोलण्यात, विचारात आणि कृतीत आता सकारात्मकता येईल. ही सकारात्मकता म्हणजे स्वामींची कृपा. जेव्हा मन नकारात्मकतेने भरलेलं असतं तेव्हा आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जड वाटते, पण जेव्हा मनात श्री स्वामी समर्थ हे नाव असतं तेव्हा हलकं वाटतं, मन प्रसन्न वाटतं. स्वामींचं नाव म्हणजे आकाशातून येणारा तेजाचा एक किरण. हा किरण तुला आता दिशा दाखवणार आहे, तुझ्या मनातल्या गोंधळातून बाहेर काढणार आहे. त्यामुळे बाळा, मनात जे पिळत होतं ते आतून खदखदत होतं त्याला आता शांतीचा स्पर्श मिळणार आहे. प्रत्येक विचार एक आशीर्वाद बनेल. कधी कधी आपल्याला वाटतं की कोणी आपलं ऐकत नाही, आपल्याला समजत नाही, पण स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक भावनांना जाणून घेतात. तू कोणालाच काही सांगत नसला तरी तू रडलास ते स्वामींच्या चरणावर तुझे अश्रू पडलेले होते. त्यांना ते पाहिलं, अनुभवलं आणि आता ते उत्तर देत आहे. म्हणूनच ते सांगतात, आता वेळ आली आहे तुझ्या जीवनात गोड बातमी येण्याची. ती बातमी अशी असेल की तुझ्या डोळ्यातून अश्रू काढेल, पण त्या अश्रूंमध्ये दुःख नसेल, तर आनंद, समाधान आणि स्वामींचा स्पर्श असेल. एक अशी बातमी जी तुझं आयुष्यात बदलून टाकेल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळ, तू माझं नाव घेत राहा. तुझी श्रद्धा तुझं भविष्य घडवेल. आता ज्या गोष्टी अशक्य वाटायच्या त्या शक्य होतील. जिथे नकार मिळायचे तिथे स्वीकार मिळेल. जेव्हा तुला वाटेल की काहीही उरलेलं नाही तेव्हा मी तुला सांगेन, अरे खरे काही तर आता तुला सुरू होणार आहे. तुझ्या मनातली इच्छा, ती सगळ्यात मोठी इच्छा, ती आता पूर्ण होणार आहे. फक्त शांत राहा, विश्वास ठेव आणि मनातल्या गोंधळातही श्री स्वामी समर्थ हे नाव गुंजवत राहा. कारण हे नाव फक्त मंत्र नाही, तेच तुझ्या आयुष्याचं उत्तर आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होतास. आता त्या वाटेवर उजेड दिसणार आहे. ही वेळ आहे नव्या सुरुवातीची. जे लोक तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवत नव्हते, ते तुला कमी लेखत होते, त्यांना आता आश्चर्य वाटेल की तुझं नशीब इतकं झपाट्याने बदलतंय. पण हे शक्य होतंय फक्त स्वामींच्या आशीर्वादामुळे. कारण ते तुझं मन ओळखतात, तुझी मेहनत ओळखतात आणि आता ते तुझ्या पाठीशी उभे आहेत. तुझ्या आयुष्यात जी कामं रखडली होती ती आता पूर्ण होऊ लागतील. अनेक वेळा वाटवत होतं की कितीही प्रयत्न केले तरी यश दूर जाते, पण स्वामी म्हणतात, बाळा, मी तू केलेले प्रत्येक प्रयत्न पाहिलेत. आता मी त्यांना फळ देणार आहे. जे निर्णय तू घाबरत घेत नव्हतास ते आता स्वामींच्या प्रेरणेने सहज होतील. मनात साचलेली चिंता, भीती आणि शंका हे सगळं स्वामींच्या कृपेने विरघळून जाईल. तुला जणू नव्या आशेची आणि विश्वासाची ऊर्जा मिळेल. जे अडकलेले आहे ते मार्गी लागेल, जे थांबलेले आहे ते चालू लागेल. कारण आता नशीब तुझ्या बाजूने आहे. तुझ्या घरामध्ये जे दुःखाचे, काळजीचे आणि तणावाचे क्षण होते ते आता आनंदात आणि समाधानात बदलू लागतील. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे केवळ आर्थिक उन्नती नव्हे, तर संपूर्ण जीवनात सकारात्मकतेचा संचार. घरातील वाद मिटतील, नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. स्वामी म्हणतात, प्रेम, आपुलकी आणि शांती या तुझ्या घरात नांदतील. घराचं वातावरण हलकं होईल, ज्यामुळे तू आणि तुझे आप्त आपापल्या कामांमध्ये
यशस्वी होऊ लागतील. स्वामींचा आशीर्वाद हेच जीवनाचं खरं वैभव आहे, जे घरात पाऊल टाकल्यावर लक्ष्मी देवही प्रसन्न होईल. आरोग्याच्या बाबतीतही आता मोठा फरक जाणवेल. पूर्वी ज्या त्रासांनी तू थकला होतास, आता त्यातून आराम मिळेल, कारण स्वामी समर्थांची कृपा केवळ मनावर नाही, या शरीरावर सुद्धा प्रभाव टाकते. स्वामी म्हणतात, जेव्हा मन शांत असेल तेव्हा शरीरही बळकट होतं. तुझी ऊर्जा वाढेल, चेहऱ्यावर तेज येईल आणि काम करण्याची इच्छा अधिक दृढ होईल. आरोग्यात चांगले बदल होणं म्हणजेच तुझं नशीब बदलणं, कारण जेव्हा शरीर स्वस्थ असतं तेव्हा आपण कोणतंही स्वप्न तू पूर्ण करू शकतोस. म्हणूनच आता दिवस सुरळीत, आरोग्य उत्तम आणि मन समाधानी होईल. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात एक नवीन पर्वाची सुरुवात करत आहेत. ही वेळ आहे संकल्प पूर्तीची. ते सांगतात, तू आता मागे वळून पाहू नकोस, पुढे चालत राहा, कारण आता मी तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देणार आहे. तुझ्या मनात ज्या इच्छा आहेत त्या आता पूर्ण होणार आहे. त्या गोड बातमीसाठी तू ज्या दिवशी प्रार्थना केली होतीस तो दिवस आता आलाय. ते फक्त सुरुवात आहे. खरे चमत्कार अजून बाकी आहेत. फक्त श्रद्धा ठेव, नमस्कार कर आणि नामस्मरण करत राहा आणि प्रत्येक क्षणाला स्वामी समर्थ हे नाव घेत राहा, कारण हेच नाव तुझं नशीब बदलणार आहे आणि तुझं आयुष्यही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळ, तू इतक्या दिवसांपासून जे स्वप्न उराशी बाळगून जगतोस ते आता प्रत्यक्षात येणार आहे. प्रत्येक माणसाच्या मनात एक गुप्त इच्छा असते, ती तो कुणालाच सांगत नाही, पण दररोज त्या इच्छेच्या पूर्तीची प्रार्थना मात्र करतो. तुझी कसंच केलंच नाही का? आजवर कोणालाही न सांगता डोळ्यात अश्रू ठेवून स्वामींच्या चरणी ही प्रार्थना केलीस, माझंही काहीतरी होऊ दे. आणि आता स्वामी म्हणतात, हो बाळा, तुझी वेळ आली आहे. ते गोड बातमीचं दार आता उघडणार आहे. जिथं वाटलं होतं की आता संधी संपल्या, तिथे एक नवीन संधी उभी राहणार आहे. तू केवळ चालत राहा, कारण तुझ्या समोर आता यशाचं आकाश विस्तारते. कधी कधी आपण वाट पाहून थकतो, वाट पाहून दमतो, पण स्वामींचा न्याय अगदी योग्य वेळेस होतो. ते म्हणतात, मी कधीच उशीर करत नाही, मी नेहमी योग्य वेळी येतो. आज ज्या कामांसाठी तू अपयश पचवून गप्प बसलास त्या सगळ्यांचा हिशोब आता स्वामी स्वतः देतील. जी दारे बंद होती ती आता माणसं दूर गेली होती, जे मार्ग अंधारलेले होते हे सगळं पुन्हा नव्याने उघडणार आहे. बाळ, स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक अश्रूचं उत्तर आता देणार आहे. फक्त त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेव, कारण स्वामींचा आशीर्वाद एकदा जो मिळाला तोच आयुष्यभर साथ देतो. आता तुझं संपूर्ण जीवनच एका नव्या प्रकाशाने आंघोळ करणार आहे. त्यामुळे आर्थिक बाजूने सुद्धा तुला थोडा अडथळे आले असतील, त्यामुळे आता ते दूर होणार आहेत. तू जेव्हा चिंतेने झोपायचास तेव्हा पैशाची गरज असूनही कुणी मदत करत नव्हतं, ते क्षण स्वामींनी पाहिलेत. आता ते क्षण संपून तुझ्या हातात नवे अवसर येणार आहेत. नव्या नोकऱ्या, व्यवसायातील वाढ, अचानक धनलाभ हे सर्व आता घडणार आहे, कारण स्वामींचं नाव म्हणजे लक्ष्मीचा प्रवेशद्वार. ते म्हणतात, मी फक्त भक्ताचं दुःख नाही हटवत, तर त्याच्या जीवनात समृद्धीही भरतो. आता तुझं नशीब इतकं बदलणार आहे की तुला स्वतःचा विश्वास बसणार नाही, पैशाची चिंता नाही, कामाचं समाधान आणि घरात सुख शांती हे सगळं आता मिळणार आहे. स्वामींच्या कृपेने नात्यांमध्ये जे तणाव होते ते मिटणार आहे. कुटुंबातील मनभेद, दुरावा आणि गैरसमज हे सारे शांत होणार आहे. स्वामी म्हणतात, प्रेम आणि एकोप्याचं नातं मीच सांभाळतो. आजवर जे आपले वाटले आणि दूर गेले ते पुन्हा संपर्कात येतील. घरात पुन्हा एकदा हास्य ऐकू येईल आणि मनामध्ये प्रेमाची ऊब निर्माण होईल. जीवनात जेव्हा नात्यांमध्ये शांती असते तेव्हाच खरी समृद्धी मिळते. स्वामी हे जाणतात, म्हणून ते नात्यांमध्येही प्रेमाचा गंध पसरवतात. बाळ, आता तुझ्या प्रत्येक नात्यात नवसंजीवनी येईल, कारण आता स्वामी तुझ्या प्रत्येक माणसाच्या मनात जागा घेणार आहेत. मनाच्या स्तरावरही मोठा बदल जाणवेल. जिथं काल अस्वस्थता होती तिथं आता शांतता असेल. जेव्हा आपण अंधारात असतो तेव्हा प्रकाशाची किंमत समजते. स्वामी म्हणतात, मी आहे तिथं अंधार टिकत नाही. आता तुझ्या मनातला अंधार, चिंता आणि भीती हे सारे नाहीसे होतील. त्याऐवजी तुला स्फूर्ती, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. रोज सकाळी जागा झाल्यावर स्वामींचं नाव घेतलं तर संपूर्ण दिवस मंगलमय जाईल. तुझ्या जीवनात अडथळे आता संधी बनतील, कारण तुझ्या पाठीशी आता स्वामी समर्थ उभे आहेत. आणि जेव्हा स्वामी साथ देतात तेव्हा सगळं शक्य होतं. सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकला तर वाट दाखविली, एकटा पडलो तर साथ दिली. संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं.
अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहे माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? पहिला, जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावाने समर्पित असतो. दुसरं, आपल्या मालकाचे म्हणजे स्वामींच्या शिवाय ज्याचे मन इतर कुठला विचारही करीत नाही. तिसरं, ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते. चौथं, स्वामींच्या आज्ञेपुढे शिकवणीपुढे कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते. पाचवं, ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थच नसतो. सहावं, जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामी आज्ञा शिकवण सर्वस्व मानतो. सातवं, जो अंतःकरणाने निर्मळ निष्ठपट असतो त्यालाच खरा स्वामी भक्त सेवेकरी म्हणावे. खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र, मठ, मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी सद्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहे. आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जर प्रचार प्रसार करत असाल तर तुम्ही स्वतःला अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले स्थान. तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. त्यामुळे जरा स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती सेवा करा. जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहे. तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या. बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार नका करू. त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील. स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहीत आहे. एकच मागणं, स्वामी तुमच्याजवळ मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा. मला माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. जीवनात मित्र, मैत्रीण, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल तर हे वाक्य श्राप तळतळाटसारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आदर वाटला पाहिजे. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे, जे क्षणिक आहे. संसार परिवारासाठीच मागत असतात. हे इहलोकीची जीवन क्षणिक आहे. केव्हा मृत्यू गाठेल हे कोणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे. आईवडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथाचे वाचन हे 4 जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दागदागिने काहीही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालवू नका. स्वामी सेवेला, भक्तीला लागा. तेच अटळ सत्य आहे. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्तिसेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच देतील. तुमचे जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो, जे काही करता त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं. हे विसरता कामा नये. उनके पास सबका हिसाब रहता है. नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते. जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिले आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासामधील निदान 1 तास तरी
स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून बैठक मांडून स्वामींचा जप, स्तोत्रपठण, पारायण नक्कीच केले पाहिजे. तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणारी खरी अनुभूती. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काहीही अर्थ नाही. संत महात्म्यांनी भक्ती करण्यासाठी अनेक ग्रंथ, स्तोत्र, अभंग, भकरी निर्माण केल्या. हे ग्रंथ, स्तोत्र, अभंग वाचताना देवदेवतांची शक्ती, करुणा, वात्सल्य, शिकवण, उपदेश कळतो. आपापल्या गुरुप्रती असलेला भाव जागृत होतो. भाव म्हणजे भक्ती. अनेक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत असते. यासाठीच आपण ग्रंथ, पारायण, भकरी, कथा, अभंग वाचले पाहिजे आणि त्यातील अर्थ समजून बोध घेऊन भक्ती साधून आत्मकल्याण साधले पाहिजे. म्हणून प्रत्येकाने गुरुच्या कथा, स्तोत्र, अभंग वाचले पाहिजे. त्यांच्या पोथीचे पारायण केले पाहिजे. असे केल्याने भाव जागृत होते आणि आपल्या हातून गुरुची भक्ती घडते व गुरुकृपा होते. देवाची भक्ती करताना बरेच जण देखावा करतात. स्वतःच्या पूजेचं, कपड्याचं, शरीराचं, सौंदर्याचे प्रदर्शन करून भक्ती करतात. परंतु देवाला हे काही नको असतं. त्याला फक्त शुद्ध भाव आणि अंतःकरणापासून घेतलेलं त्याचं नाव एवढंच प्रिय आहे. उगाच दांभिक भक्ती करून काहीही होत नाही. दांभिक भक्ती करणाऱ्यावर देवसुद्धा कृपा करत नाही. निस्वार्थीपणाने कर्म करून तेही विसरून जाणे म्हणजे निष्काम कर्म. त्याची बाधा मग आपल्याला होत नाही. त्याचेही दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत नाही. हेच कर्म स्वामींच्या चरणी अर्पण करून मोकळे व्हावे म्हणजे त्यापासून होणाऱ्या सुखदुःखाची मनाला लागण होत नाही. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. समोरचा चुकतोय हे कोणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार लागतं. सुखी, आनंदी राहायचं असेल तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी सुखी होते. अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे आणि किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छितस्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वरी शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहे. खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे. परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय असते. हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. ज्यावेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा याचा नाश भक्तीने होतो. पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात. याचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे. नाहीतर प्रगती न होता अधोगतीच होईल. पाण्याशिवाय जशी मासळी तडफडते तसे भक्तांनी सद्गुरूंची प्राप्ती करण्यासाठी, आध्यात्मिक उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे. साधकाने तन मन धन पूर्णतः विसरूनच सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममान झाले पाहिजे. स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे निश्चित. मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे
असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्याबाबत देखील तसे वाटू देऊ नये. अर्थात दुसऱ्याबाबत या गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू देऊ नका, अन्यथा तेच फिरून तुमच्याकडे येणार आहे. प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात पण तुमचे कर्म, तुमचे आचरण, तुमची स्वामीवर असलेली श्रद्धा, भक्ती, विश्वास हा तितकाच महत्त्वाचा असतो. जीवनात काहीही होऊ द्या, कितीही अघटित घडू द्या, ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते. आपण हार नाही मानायची. स्वामी तुमचे सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास, श्रद्धा दृढ असावी, भक्ती, सेवा करत राहावी, कल्याणच होणार यात शंका नाही. मनुष्य हा जन्मतःच सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो. सांसारिक लोभ, मोह, माया याने पूर्णपणे गुरफटलेला असतो. स्वामींची सेवा, भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन सांसारिक तथा परमार्थिक प्रगती होते. सध्याच्या आधुनिक व मॉडर्न जगामुळे बऱ्याच तरुणीचा मनावरचा, विचारांवरचा ताबा सुटत चालला आहे. काम, क्रोध, मद, मत्सर हे षड्रिपू त्यांचा ताबा घेत आहेत आणि त्यामुळे ते मानसिक व शारीरिक नुकसान करत आहे. त्यावर एकमात्र उपाय म्हणजे तरुण मंडळींनी जास्तीत जास्त स्वामींच्या सान्निध्यात राहिले पाहिजे. मग ते स्वामींचे नामस्मरण असो, रोज न चुकता 11 माळ जप असो, 3 अध्याय स्वामीचरित्र वाचन असो, ध्यानधारणा असो. यामुळे स्वामी या सर्वांपासून आपले रक्षण करून आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी प्रदान करतात. पोटात गेलेलं विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेलं विष हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. जो ज्ञानी असतो त्याला समजवता येतं, जो अज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं, पण जो अभिमानी, गर्विष्ठ आणि स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कुणीही समजावून सांगू शकत नाही. त्याला फक्त वेळ समजावून सांगू शकते. स्पष्ट बोला, पण असे बोला की समोरच्याला कष्ट होणार नाही व त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही. प्रयत्न करा की कोणीही आपल्यावर रुसू नये. जीवलगाची सोबत कधी सुटू नये. मग नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे, नाते असे निभावा की त्याचे बंध जीवनभर तुटू नये. या विश्वात सर्व मानवासह पशु, पक्षी, प्राणी सर्वांचे चालक, मालक, पालक स्वामीच आहेत. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतला आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांना नामाचा उपहार दिला आहे. भगवंताकडे जायची साधने पुष्कळ आहेत. इतर साधनांनी कष्ट करून जे साधते तेच थोडे नाम घेतल्याने साधते, पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे. प्रत्येक साधनेचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण होय. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एका नामाची कास धरावी. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात. शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते. नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. साधेभोळे अडाणी लोक भगवंताचे नाम घेऊन मजनी तरून जातात. म्हणून शहाण्या विद्वानांनी चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी. नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात. किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे. ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल. देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा. जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल. स्वामी सांगतात, दिवा जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचे महत्त्व सूर्या इतकेच आहे. त्यामुळे स्वतःला कधीही कुठेही कमी समजू नका. भगवंताकरिता कुणीही कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे.
आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपापसात प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल. आपण जगामध्ये व्याप वाढवतो, तो आनंदासाठी वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकले पाहिजे. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरा आनंद कोठे मिळतो ते पाहावे. आता कली मातत चालला आहे, त्याचा काला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणीही काही सांगितले तरी नाम सोडू नका. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही. व्यवहारात आपण एकमेकावर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. स्वामी म्हणतात, निंदा व टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठीच्या दिशेला जातो. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका, पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. आळंदीचे प्रसिद्ध नृसिंह सरस्वती हे चतुःशास्त्रात प्रवीण असून मोठे विद्वान होते. त्यांचे योगाभ्यासाचे ज्ञानही चांगले होते. नरसोबाची वाडी इत्यादी कृष्णातटीचे क्षेत्री त्यांचा हठयोगाचा अभ्यास केला होता. दररोज आसन, प्राणायाम, आज्ञाचक्र भेद होऊन त्यांनी बरीच प्रगती केली होती, परंतु शेवटची समाधी साधण्याचा त्यांच्या प्रयत्नात मात्र त्यांना यश लागेना. गुरुपरंपरेने हठयोगाचा मार्ग कुणी सांगेल म्हणून ते पुष्कळ फिरले, परंतु त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना कोणी गुरु मिळत नव्हता. शेवटी समर्थांची कीर्ती ऐकून ते अक्कलकोटला आले. त्यावेळी महाराजांची स्वारी राजवाड्यापाशी भंडारखान्यात होती. नृसिंह सरस्वतीस भंडारखान्याचे दरवाजात आलेले पाहून महाराजांनी योगशास्त्रातील आज्ञाचक्र भेदाचा श्लोक म्हणून त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. त्या सरशी नृसिंह सरस्वतींची समाधी लागून ते खाली बसले. 4 घटकापर्यंत ध्येयस्थितीचे स्मरण न राहता ब्रह्मतदाकार वृत्ती होऊन ते आनंदात राहिले. पुढे महाराजांनी पूर्ण कृपादृष्टीने पाहताच ब्रह्मरंध्रातून वायू उतरून ते पुन्हा ध्येयस्थितीवर आले. समाधी उतरल्यावर त्यास मोठा आनंद होऊन ते म्हणाले, आपण पुष्कळ वर्षे समाधीत योग साध्य करण्याकरिता फार परिश्रम केले, त्याचे फळ महाराजांच्या कृपेने आज आपल्यास प्राप्त झाले. पुढे काही दिवस समर्थांपाशी राहून महाराजांची आज्ञा घेऊन ते परत आळंदीस गेले. आळंदीस आल्यावर त्याने योगसाधना करून अनेक शिष्य समुदायास अनुग्रह केला. ते नित्य प्रांतकाळी उठून स्नान संध्या योगाभ्यास करून मग गावात येऊन लोकांना संभाषणाद्वारे ज्ञान देत असत. त्याने योगसिद्धी प्राप्त झाल्यामुळे ते जे बोलत ते सत्य होऊ लागले. मुंबई पुण्याचे मोठे बडे लोक त्यांच्या दर्शनास येऊन त्यांचा अनुग्रह घेऊ लागले. नृसिंह सरस्वतींनी आळंदीस धर्मशाळा, नदीकाठी घाट, देवालये अशी बरीच कामे केली. गोरगरिबास अन्न वस्त्र वाटप ते नेहमी करीत असत. या त्यांच्या सेवेमुळे त्यांची बरीच प्रख्याती आळंदी क्षेत्री झाली. काही दिवसांनी परत श्री नृसिंह सरस्वती अक्कलकोटास श्री समर्थांच्या दर्शनास आले होते. त्यावेळी श्री समर्थस्वारी गावात श्री रामचंद्राच्या देवाजवळ होती.
नृसिंह सरस्वतीस पाहताच श्री स्वामी महाराज म्हणाले, क्यो रंडी छोडी नाही. हे ऐकताच श्री नृसिंह सरस्वतीने हात जोडून महाराजास विनंती केली, महाराज, रंडी छोड़ने के वास्ते ही इलाज चला है, आपकी कृपा होना. हे ऐकताच समर्थ हसले व जवळ असलेल्या सेवकऱ्यास म्हणाले, अरे हे मोठे महंत आहेत, यास बसण्यास आसन द्या. अशी आज्ञा होताच सेवकरींनी त्यांना व्याघ्रजिन आणून दिले. श्री समर्थ चरणी मस्तक ठेवून त्या आसनावर ते बसले. काही वेळाने श्री समर्थाची परवानगी घेऊन ते मठात जाण्यास निघाले. तेव्हा समर्थांचे व श्री नृसिंह सरस्वतींचे संभाषण झाले. त्यावेळी श्री समर्थांनी त्यांना रंडी सोडण्यास सांगितले. कदाचित त्यावरील चर्चा असावी असे तेथील लोक समजत होते. रंडी म्हणजे सिद्धी, ती सोडण्याविषयी महाराजांची आज्ञा आहे व त्याप्रमाणे आपण प्रयत्नात असून श्री समर्थ कृपेने लवकरच इच्छा पूर्ण होईल, असे श्री नृसिंह सरस्वतींनी सर्वांना सांगितले. पुढे सिद्धी वगैरेचा मार्गास न लागता श्री विठ्ठलाचे नामस्मरण करून आपण भक्ती मार्ग स्वीकारून तेथील सर्वजनास त्यांनी भक्ती मार्गाचा स्वीकार करण्यास शिकविले. श्री नृसिंह सरस्वतींना फार मोठे सिद्धिपुरुष म्हणून सर्वकडे प्रसिद्धी मिळाली. आळंदी येथे त्यांचा मठ व धर्मशाळा आजही आहेत. त्यांचे भक्त दर्शनाला तेथे जात असतात. खेडगावचा राहणारा नारायण भट या नावाचा एक ब्राह्मण गिरीपर्वतावर व्यंकटेशांचे दर्शन घेऊन आपल्या घरी जात असता श्री स्वामी समर्थांनी महासतेज रूपाने त्याला दर्शन दिले. तेव्हा तो श्री समर्थास विचारू लागला, महाराज, आपण अक्कलकोटास वास करीत असता या ठिकाणी कोठून व कसे आलात? तेव्हा श्री समर्थ म्हणाले, पूर्वीचे हे महान पुण्यक्षेत्र असून लक्ष्मीचे उत्सवाकरिता येथे आलो व नेहमी येत असतो. त्यानंतर श्री स्वामी समर्थ त्या पर्वताच्या आकाशास भिडलेल्या शिखरावर गुप्त झाले. अशा तऱ्हेने श्री समर्थ हे कलियुगात जगाचा उद्धार करण्यासाठी अक्कलकोटवासी होऊन सर्व भूमंडळावर फिरत असतात. रानावनात फिरणाऱ्या पशुपक्ष्यांना सुद्धा स्वामींचा वेध लागला होता. आपल्या परमभक्तासाठी स्वामी कुठेही संचार करीत असत. स्वामी महाराज कधी एका जागी राहत नसत. येथून तिथे अशा ठिकाठिकाणी त्यांचा संचार चाले. एकदा मोठा पर्जन्य पडत असताना त्यामध्ये फिरण्याची महाराजांना इच्छा झाली. महाराज रामाच्या देवळात असता पाऊस पडू लागला. इतक्यात मेणा लाव असा महाराजांनी हुकूम केला. भर पावसात महाराज जाणार म्हणून सर्व सेवकऱ्यांनी प्रार्थना केली. पाऊस पडत आहे, गोरगरिबास पांघरण्यास वस्त्र नाही, त्यांचे हाल होतील. परंतु महाराज तसेच निघाले. सर्व मंडळी त्यांच्याबरोबर निघाली. पाऊस खूप जोरात पडत असून विजेचा कडकडाट चालला होता. त्यावेळी महाराज मात्र खुशीत होते व भिजत असलेल्या मंडळीकडे पाहून हसत होते. त्यावेळी महाराज गाणे म्हणत होते, इंद्र महाराज चले ईदल में चमकी रही बिजली बादल से इंद्र महाराज. त्यांच्याबरोबर इतर मंडळी गाणे गाऊ लागली. याचप्रमाणे गाणं गात भर पावसात फिरत फिरत महाराज सर्व मंडळीसोबत चोळप्पाच्या घरी आले व तेथे त्यांनी त्या रात्री मुक्काम केला. सोलापूर अक्कलकोट यांच्या दरम्यान रामपूर हे एक गाव आहे. तेथील रामजी पाटील व त्यांचे नातेवाईक विठाबाई ही दोघेही महाराजांची भक्ती करीत असत. महाराजही कधी कधी रामपुरास जात असत. एकदा महाराज 16 दिवस तेथे मुक्कामास होते. महाराजांसमवेत चोळप्पा, गणपतराव, महादेव भट्ट इत्यादी मंडळी होती. महाराजांप्रित्यर्थ 40 ब्राह्मण जेवण घालण्याचा रावजी पाटील व विठाबाई यांचा नवस होता. महाराज तेथे मुक्कामास आहेत ही संधी साधून त्यांनी नवस फेडण्याचे ठरविले. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास हजारो लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत असत. विठाबाईने ठरवल्याप्रमाणे 40 पानांची सामुग्री आणली होती. श्री महाराजांना मंगलस्नान घालून त्यांनी त्यांची षोडशोपचारे पूजा केली. जेवणाचा सर्व स्वयंपाक तयार झाला. पाने वाढली तरी महाराज भोजनास उठेनात. मंडळीची गर्दी वाढू लागली. सर्व मंडळींना जेवण घालावे म्हणून महाराजांनी पाटलास आज्ञा केली. रावजी पाटलांना चिंता पडली की 40 माणसाचा स्वयंपाक या सर्वांना कसा पुरेल. श्री समर्थांनी त्यांचे मन ओळखून त्या दोघांना बोलावले
आणि एक टोपली आणण्यास आज्ञा दिली. त्या टोपलीत जेवणाचे सर्व पदार्थ भरण्यास सांगितले व घरातील देवाऱ्यातील देवी, खंडोबा वगैरे देवतांचे टाक होते ते सर्व अन्नावर ठेवून त्यावर आणखी पोळ्या रचून ते झाकले. त्या दोघांकडून अन्नपूर्णेची पूजा करविली. विठाबाईच्या डोक्यावर ती टोपली ठेवून 30 कडून तुळशीस 3 प्रदक्षिणा करविल्या. ती टोपली महाराजांनी आपल्या पलंगाजवळ ठेवून पाने वाढण्यास सांगितली. सर्व सेवेकरी वाढू लागले. महाराजांनी आज्ञा दिली, स्वयंपाकघरातून अन्न बाहेर घेऊन आल्यावर फिरून मागे पाहू नये. सेवेकरी त्याप्रमाणे वाढू लागले. पहिली 400 माणसांची पंगत जेवून उठली तरी स्वयंपाकघरातील अन्न जसेच्या तसे कायम होते. सेवेकरी हा चमत्कार पाहून श्री स्वामींचा जय जयकार करू लागले. लोकांच्या झुंडीच्या झुंडी भोजनास बसू लागल्या. सर्वांना भोजन घालावे म्हणून श्री स्वामी वारंवार आज्ञा करीत असत. भक्तजनही प्रसाद घेतल्याशिवाय कसे जातील. संबंध दिवस पंक्ती उठत होत्या. महाराज मात्र जेवले नव्हते म्हणून पाटील त्यांना आपण भोजन करावे म्हणून प्रार्थना करीत होते. तेव्हा महाराज म्हणाले, अद्याप आमचे बापजादे आले नाही, ते आल्यावर भोजन करू. याचा अर्थ कोणास समजेना. काही वेळातच सोलापूरहून सरकारी कामगार मंडळी आली. त्यांनी दर्शन घेऊन भोजन केले. त्या दिवशी रात्री 11 वाजता श्री समर्थांनी भोजन केले. शिल्लक राहिलेले अन्न दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून सर्व सेवकऱ्यांनी ग्रहण केले. 40 पानांच्या जेवणाच्या सामुग्रीत 4 सहस्र माणसे जेवली. अशी श्री गुरु महाराजांनी त्या दिवशी अगम्य लीला भक्तांना दाखविली. हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. हा स्वामी संदेश ऐकून तुम्हाला कसं वाटलं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यासोबत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर मग चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.